स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साही टीमनं आणि टॉस जिंकून खरं तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। चला लगेच विनंती करेन नेवालीपाडा संघ आपल्या 11 खेळाडू घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये जा। डे नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता। अगदी रॉयल आयोजन छत्रपती ट्रॉफीचा हा रॉयल आयोजन तुम्हाला पाहायला मिळते। या स्पर्धेचे सर्व आता ज्यांच्या स्वप्नातून साकार झाले आहे भव्य दिव्य क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतं ते कमलाकर शेठ पाटील आणि मुकुंद शेठ राजे यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही पाहता। पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो। त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील उमेश शेटकेनी असतील, हरेश शेटकेनी, सर्व आयोजक कमिटी त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतो। मॅचला लगेच सुरुवात करूया। नेवालीपाडा संघ चला आपण 11 खेळाडू घेऊन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा। अगदी चांगली स्पर्धा पाहतोय। मागील 3 दिवसामध्ये पाहिलं तर सर्व सामने अगदी वेळेवरती आपण कव्हर होत असताना पाहिल्या। आज देखील आपल्याला सर्व सामने वेळेवरती कव्हर करायचे त्याच्यामुळे लगेच विनंती करेन नेवालीपाडा संघ की आपण क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट सजून घ्या। थँक्यू डीजे। पहिल्या स्पर्धेचा आपण टायटल सॉन्ग पाहिला। अगदी चांगलं संगीत या स्पर्धेचं आपण ऐकलं। पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो। स्पर्धेचा हा खरं तर 3रा दिवस रात्रमध्ये आपण ही स्पर्धा एन्जॉय करतो। पहिली मॅच तुमच्या समोर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साटणे आणि त्या संघासमोर फाईट करत असताना जय हनुमान नेवालीपाडा या 2 संघांदरम्यान मॅच पाहतोय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अजय भंडारी यांना मुकेश मडवी ही सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रोशन जाधव हा मुख्य गोलंदाज जय हनुमान नेवालीपाडा टीमचा। वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्य सुसर्वदा। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकुलांची कुलस्वामिनी आई एकविराच्या चरणी नतमस्तक आपण या स्पर्धेची सुरुवात करतो। 5 षटकांची मॅच पहिला पूर्वार्ध जिथे टॉस जिंकून सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला उत्साही टीमने। समोर इन ॲक्शन मध्ये फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अजय भंडारी हा फलंदाज तुम्ही इन ॲक्शन मध्ये पाहता। पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन। पहिलाच बॉल, गोलंदाज तयार रोशन जाधव। पहिला बॉल ब्रह्मास्त्राचा वापर केलाय, परफेक्ट यॉर्कर हा बॉल डिलिव्हर केलाय, लेंथ लाईन चांगली पाहायला मिळाली आणि पहिला बॉल निर्धाव फेकलाय गोलंदाज रोशनना। पहिला षटक म्हटलं तर मॅन्डेटरी पॉवर सर्कल षटक या आणि त्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर तुम्हाला अवघ्या 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील आणि त्याच्या अवचित चांगली गोलंदाजी मॅच मध्ये रोशन जाधवला करावे लागेल आणि तोच प्रयत्न करत असताना हा पहिला बॉल निर्धाव फेकला। सेकंड बॉल, गोलंदाज तयार रोशन। प्रार केला फटक्यात चांगल्या पॉवर सर्कल षटक पॉवरफुल बॅटिंग करत असताना
अजयच्या पाठमधून पहिला तडाखा, पहिला धमाका, ठोकले षटकार. अजय भंडारीच्या बॅटमधून षटकार आलाय. वैयक्तिकानं संघाचं अकाउंट हे 6 धाब्यानं ओपन केला. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. रोशन पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसला क्षेत्ररक्षकात, विकेट इम्पॉर्टंट आणि पहिला धक्का स्वर्गीय रामचंद्र मडी प्रतिष्ठान उत्साहने टीमला महत्वाची विकेट. अजय भंडारी पाक टू द पवेलियन. तर पहिला विकेट मैदानातून बाहेर झालाय. अजय भंडारी वैयक्तिक 6 धाब्यांचे योगदान दिलं आणि त्याची विकेट मैदानातून बाहेर. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडी प्रतिष्ठान उत्साहने टीमला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धनंजय हिलाल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तिसऱ्या क्रमांकासाठी सध्या धनंजय हिलाल हा फलंदाज इन ॲक्शन मध्ये पाहता. चांगली गोलंदाजी करत असताना रोशन जाधव हा पहिला मुख्य ट्रम्प कार्ड हा सध्या वार करतोय अगेन्स्ट केलेल्या स्वर्गीय रामचंद्र मडी प्रतिष्ठान उत्साहने संघावरती. पहिला विकेट गेला, थोडासा प्रेशर टाकला होता उत्साहने संघावरती. गोलंदाज तयार. ओ परफेक्ट लाईन, परफेक्ट लेंथ, अगदी चांगली गोलंदाजी. सध्या पहिल्याच ओव्हरमध्ये आपण रोशन जाधवची पाहतो, जिथे जकडून ठेवण्याचा प्रयत्न सध्या उत्साहने टीमला केला जातोय. मागील 4 बॉलमध्ये पाहिलं तर अवघ्या एकच षटकार पाहिला आणि संघ जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी, पहिलं षटक कसं फेकावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना रोशन जाधव हा गोलंदाज. समोर एक थाकड फलंदाज इन ॲक्शन मध्ये तुम्ही धनंजय हिलाल या फलंदाजाला पाहता. सातत्याने कित्येक वर्ष भरपूर चांगलं खेळ उत्साहने टीम साठी पाहिला. फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत. ओ इथे कॅच ड्रॉप, जीवनदान दिलंय मॅच मध्ये. आता धनंजय हिलालला या बॉलवरती धाबा मिळतील. 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल धाव पुस्तकामध्ये धाबा पहिला. संघ 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. जीवनदान देणं म्हटलं ना तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण करणं आणि तेच केलं सध्या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना नेपालीपाडा टीमला. शेवटचा अंतिम बॉल आहे, गोलंदाज रोशन जाधव. हो इथे हा देखील चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मास लँड, चेंडू डिलेबस झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत या बॉलवरती आले सिंगल. अंतिम बॉलवरती सिंगल आली. अशा रीतीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाल्यानं पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडी प्रतिष्ठान उत्साहने संघ जाऊन पोहोचला 1-9 या आकड्यावरती. तर याच दरम्यान आदरणीय सन्माननीय महेश शेठ पाटील देवत यांचं या ठिकाणी आगमन आमचे भाऊजी आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम, शुभ सुस्वागतम. संगीत ऐकला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांचा संगीत ऐकला. त्यांनी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्रिवार मानाचा मुजरा करतो. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना उत्साहने संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती आणि महत्वाची एक विकेट अर्थात अजय भंडारी मैदानातून बाहेर झालाय. सेकंड षटक लखन जाधव हा दुसरा गोलंदाज आहे, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय डीप बॅकवर्स कव्हर लेगच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार.
घेत असताना आमचे भाऊ अर्थातच महेश शेठ पाटील देवत मॅच आनंद घेत आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. धनंजय हिलालला जीवनदान देखील दिलंय मॅच मध्ये नेपाळीपाडा टीमला. आता ते कुठपर्यंत कर्दनकार राहील. अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हर केला. लाईन खराब. पंचांचा इशारा की वाईट बॉल. अवंतर धावी जोडली जात्या आणि अवंतर धावेनं संघ पुढे सरकल्या. टोटल धाव पुस्तकावरती धावा पाहिल्या. संघ 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिल्याच षटकामध्ये अगदी शांत सुरुवात पाहिली आणि त्याच्यानंतर आता या ओव्हरमध्ये थोडासा आक्रमण करण्याचा प्रयत्न धनंजय हिलालचा राहिला. सेकंड बॉल गोलंदाज लखन जाधव हा दुसरा ट्रम्प कार्ड. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यस फलंदाज बा LBW चा शिकार. हा दुसरा धक्का. स्वर्गीय रामचंद्र मढी प्रतिष्ठा उसरणे टीमला. फलंदाज धनंजय हिलाल बॅक टू द पवेलियन. बाहेर झालाय. थोडस प्रेशर दबाव टाकले आता उसरणे संघावरती. पार्टनरशिप खूप काही महत्वाची राहील मॅच मध्ये. आता सध्या फलंदाज तुम्ही अनिकेत ढोपरी आणि मुकेश मडवी ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. या जोडीला खेळ चांगले करावा लागेल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल लखन जाधव. दुसरा गोलंदाज तुम्ही पाहताना तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना नेपाळीपाडा टीमसाठी प्रहार केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः गेला चेंडू खाली. ओ सुपर झेल. अजून एक ते धक्का. हा तिसरा विकेट मैदानातून बाहेर. प्रेशर दबाव पूर्णपणे बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मढी प्रतिष्ठा उसरणे संघावरती. टँक इज पा काय गोलंदाजी. पूर्णपणे जकडून ठेवल्या बॅटिंग करत असताना उसरणे संघाला 3 विकेट मैदानातून बाहेर घेताना या षटकाचा विचार केला. मागील 2 बॉल 2 विकेट. ऑन हॅट्रिक गोलंदाज लखन जाधव. फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत पाहिलं. या बॉलवरती सिंगल दाबेला प्राधान्य. एक दाबेनं संघ पुढे सरकला. हलवाईपणे प्रवास करतो मॅच मध्ये स्वर्गीय रामचंद्र मढी प्रतिष्ठा उसाटणे आणि संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. क्रिकेटचं सी पॉर कंट्रोल करावा लागेल. विकेट वाचून आता टार्गेट या मॅच मध्ये सेट करावा लागेल बॅटिंग करत असताना उसरणे टीमला. पुढचा बॉल गोलंदाज तयार. हा ट्रॅकर होता. दिशा दिली. बाकवास कबलीला हा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू चाललाय. एक टप्पा बाउन्स और दरब 4 चौकार. टँक डेज आहे. पाच सलामीचा खेळाडू अद्याप खेळपट्टीवरती मुकेश मडवी आणि त्याच्या बॅटमधून चौकार पाहिलं. 4 धावेनं संघ पुढे सरकला आणि संघ जाऊन पोहोचला टोटल 19 या आकड्यावरती. फिल्डिंगची रचना चेंज करण्याचा प्रयत्न विकेटसाठी झालं हे रचण्याचा प्रयत्न करतोय मॅच मध्ये नेपाळीपाडा संघ. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 2 मार्गाचा समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज मुकेश मडवी. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत.
तोपर्यंत चित्याच्या चपलाईने या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली. अंतिम बॉलवरती सिंगल आली. अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मढी प्रतिष्ठान उसाडणे संघ जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. थँक्यू सर. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. 10च्या सरासरी धावा जमा केला. मॅच मध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना उसाडणे टीमला संघ 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटक क्रमांक तिसरा ट्रम कार्ड कार्तिक जाधव गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल बॅटची एज घेत असताना थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. 4 धावेसाठी चौकार. टीमची जी जबाबदारी आहे ना ती पूर्णपणे खांद्यावर घेतली. आता फलंदाज मुकेश मडवीनं जिथे 3 महत्वाचे विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव होता आणि दबावाच्या आता मनगटीवरती पाय ठेवून संघर्ष करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. विकेट क्षेत्ररक्षक आहे ते त्यांना हा चौथा धक्का, चौथा विकेट मैदानातून बाहेर. पाच 4 विकेट मैदानातून बाहेर गेलेत. मुकेशनं वैयक्तिक 9 धावांचं योगदान दिलं. जिथे 3 विकेट गेल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी मुकेशच्या खांद्यावरती होती. मात्र त्याची विकेट देखील आता मैदानातून बाहेर गेली. धावपुस्तकावरती धावा पहिला संघ 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटक क्रमांक 3 मार्गाचा शांत क्रिकेट अगदी संयम सुरुवात तुम्हाला बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मढी प्रतिष्ठान उसाडणे टीमची पाहायला मिळतं. मागील 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती आता गोलंदाज तुम्ही कार्तिक जाधवला पाहता. हलक्यातून ड्राईव्ह केला. अलाउन द कार्पेटचा फटका. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत पाहिलं तर या बॉलवरती सिंगल धाबेला प्राधान्य हे खूप महत्वाचं राहील. आता बॅटिंग करत असताना उस्मानी टीमसाठी सिंगल डबलकडे लक्ष द्यावं लागेल. विकेट वाचून आता खरं मैदानावरती लढावा लागेल. सिंगल आली. संघ 1 ने पुढे सरसावलाय. सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचला टोटल 25 या आकड्यावरती. सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तुम्ही उज्ज्वल डोपरे आणि अनुज डोपरी ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. गोलंदाज तयार. कार्तिक जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केला. तेवढाच चांगला फटका पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला आणि या बॉलवरती यस ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. फलंदाज से पॉपी स्क्रीन वरती पोहोचल्यात की नाही याची पूर्णपणे पाहणी केली जाईल आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. प्राप्ती डिजिटल ही वाहिनी या स्पर्धेला कव्हर करत असताना एक चांगली वाहिनी क्वालिटी विथ क्लॅरिटी सातत्यानं आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. आणि ती वाहिनी या स्पर्धेला कव्हर करत असताना जितूबाई यांची भरपूर मेहनत या वाहिनीच्या माध्यमातून. यस फलंदाज से पॉपी स्क्रीनवरती पोहोचल्यात. या बॉलवरती धावा आल्यात 2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल 27 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला.
पुढचा बॉल गोलंदाज तयार कार्तिक. हा ट्रॅकर होता पाचच्या रडार मध्ये बॉल आला नाहीये. सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. मॅच मध्ये खेळले डॉट चेंडू गमवलेले विकेट खूप काही सांगून जातील. जो टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये खरं तर जो टार्गेट सेट करायचं होतं मनामध्ये जो टार्गेट फिट केलं होतं त्या टार्गेट पर्यंत तुम्हाला पोहोचता येणार नाहीये. जर त्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं तर तुम्हाला प्रत्येक बॉलवरती धाव हे खूप महत्वाचं आहे. मात्र अशा स्थितीमध्ये चांगली गोलंदाजी करत असता सध्या नेवालीपाडा संघ. प्रहार केलाय फटका पसलाय बॅक टू द बॉलर स्वतः गोलंदाज कार्तिक चेंडू खाली आणि अजून एक ते धक्का पाचवा विकेट मैदानातून बाहेर. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली संघ 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता प्रहार करावा लागेल बॅटिंग करत असताना उसरणे टीमला. अभिनय तो कभिनय एक चांगला टार्गेट सेट करायचं ना तर इथूनच एखाद्या फलंदाजाला आक्रमण विस्फोटकता खेळ सादर करावा लागेल. बॉलिंग ड्राईव्हवरती गोलंदाज पादा नितीन जाधव हा चौथा ट्रम्प कार्ड नेवालीपाडा टीमचा गोलंदाज तुम्ही पाहता. हा ट्रॅकर होता ते का बाउन्सर करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला आणि इथे मात्र यस पाहिलं जाईल फलंदाज पोहोचल्यात की नाही याची पूर्णपणे पाहणी होती. चला खेळाडू कक्षामध्ये आवाज देऊ नका. चला लक्ष द्या खेळाडू कक्षामध्ये आपण आवाज देऊ नका. ऑफिशियल तिसऱ्या अंपायर्स टेक्निकल टीम मध्ये जॉईन होतील सचिन कडू सर ज्यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणी केली जाईल. चला रनआउट साठी फक्त चेक केला जाईल. वाईट साठी पण आहे का? यस चला रनआउट नाही आता वाईटचा पाहिलं जाईल. चला ऑन फील्ड काय निर्णय वाईट आहे. चला वाईट हाईट फॅक्टर साठी वाईट आहे. अतिरिक्त बाउन्स पाहिलं तर इथे एक धाव अवंतर जोडली जाईल. अवंतर धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 29 या आकड्यावरती. टोटल या बॉलवरती 1+1 या 2 धावा जोडल्या त्यांना संघ 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चला क्षेत्रश सजून घ्या जास्त उशीर घेऊ नका. समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज पाहिलं तर जितेश मडवी हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. गोलंदाज तयार पुढचा बॉल नितीन जाधव हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. चौथा षटक लेट कट खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर बॉल डिलिव्हर केला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं.
चांगली गोलंदाजी करीत असतात सध्या नेवाली पडा संघ. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा नितीन तयार. आडव्या बॅटचा वापर केला, फटका चांगला थर्ड मॅनच्या दिशेनं चेंडू निघून चाललाय. एक टप्पा बाउन्सवर दुरब 4 चौकार. चौकार आला. फलंदाज जितेशच्या बॅटमधून 4 धाब्यानं संघ डबल तिरी 33 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. प्रहार करावा लागेल आणि तोच प्रयत्न करत असा सध्या जितेशा फलंदाज. तुम्ही पाहता 7व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये इन झाला आणि आक्रमण करण्याचा प्रयत्न. टायपिंग क्रिकेट आहे, अगदी कव्हरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती पाहिला तरी 2 धाब्याला प्राधान्य. 2 धाब्याच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचल्या 35 या आकड्यावरती. सिंगल डबल प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे आणि ती जोडण्याचा प्रयत्न सध्या बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसरणे संघ करता. पहिल्या 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर अगदी शांत सुरुवात राहिली. आता इथून पुढे आक्रमण करणं हे गरजेचं. समोर इन ॲक्शन मध्ये जितेशला पाहता, ज्या फलंदाजच्या बॅटमधून 1 चौकार देखील पाहिला. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केलाय. आता बॅटनं चेंडूचा संपर्क झाला नाहीये. इथे या बॉलवरती लेग पाईस मध्ये सिंगल धाव जोडली जाईल. 1च्या मदतीनं संघ 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिल्या षटकाचा विचार केला, 5 चेंडूंचा खेळ 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूमध्ये पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या गोलंदाज नितीननं. 4ही गोलंदाजांना अगदी 4 चांद लावले सध्या गोलंदाजी करत असताना नेवाली पाडा टीमसाठी. पुढचा बॉल आहे समोर फलंदाज पाहिलं तर अनुज ढोपरी हा फलंदाज तुम्ही इन ॲक्शन मध्ये पाहता. फटका चांगला, कॅप भरपूर मोठी आहे, चेंडू वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी टोकल्या चौकार. फटक्यांची गरज सध्या बॅटिंग करत असताना उसरणे टीमला आणि तो फटका आला फलंदाज अनुजच्या बॅटमधून. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, त्या दिशेनं फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत, 1 टप्पा इन ॲक्शन चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती आले सिंगल. अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानं 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली ना संघ जाऊन पोहोचल्या टोटल 41 या आकड्यावरती. तर याच दरम्यान आदरणीय सन्माननीय क्रिकेटला भगवंत आणि धर्म मानणारे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय श्री शरद शेठ पाटील यांचं व्यासपीठाकडे आगमन. उद्योजक आहेत शरद शेठ, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. चला जास्त वेळ खर्च करू नका, कारण की सर्व सामने आपल्याला 10 वाजता कव्हर करायचे. त्याच्यामुळे नेवाली पाडा संघ थोडा फास्ट केला. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पण या शेवटच्या षटकामध्ये अगदी धाब्यांची लयलूट करावी लागेल बॅटिंग करत असताना उसरणे टीमला. अनुज ढोपरी आणि जितेश मडवी ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. शेवटच्या स्लॉगच्या षटकामध्ये प्रहार या मनसुबानं आता फलंदाजी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. करण ठाकूर 5वा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुढे येऊन खेळला. अलाउन द कार्पेट लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं पम्बलिंग झालं. लगेच दुसऱ्या धाबेसाठी पलटवार केला आणि या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केला. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये
उसंडे टीमचा पाहायला मिळतं. 2 धाब्याला संघ 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किमान 2 तरी मोठे फटके हे अपेक्षा धरून बसल्या सध्या उसंडे संघ. ओ इथे मात्र युमिसाय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. त्रिपलाचित फलंदाज बाद. अनुज टोपरी बाक टू द पवेलियन. तर या दरम्यान आदरणीय सन्मान्य क्रिकेटला धर्मपंत मानणारे व्यक्तिमत्व शरद शेठ पाटील रोहिंजन उद्योजक यांचं व्यासपीठाकडे आगमन. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम शुभ सुस्वागतम. तर 6 फलंदाज मैदानातून बाहेर झाल्यात. धावपुस्तकामध्ये धावा पाहिला तर 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सध्या उसंडे संघ अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर नवीन फलंदाज 8व्या क्रमांकासाठी इन झाला. अमर भंडारी हा फलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या सत्रामध्ये सध्या नेवालीपाडा संघ मागील 4 षटकामध्ये 4ही गोलंदाजांना अगदी 4 छान लावला आणि त्याच्यानंतर हा 5वा षटक मार्ग असा. हा ट्रॅकर फुल केलाय. फुल सक्सेसफुल. अगदी ऑन साइडला तडाखा दिलाय. मोठ्या पटक्यांची प्रतीक्षा होत होती आणि अखेरकार ती प्रतीक्षा पूर्ण केली. अमर भंडारीच्या बॅटमधून हा दमदार संघर्षाचा संघर्षमय षटकार आलाय. 6 ने संघ पुढे सरकला. धाव पुस्तकावधी धावा पहिला. संघ 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 5 लॉगट षटक म्हटलं तर त्या षटकामध्ये पूर्णपणे आक्रमण पाहायला मिळतं आणि तोच आक्रमण करीत असताना सध्या अमर भंडारी हा फलंदाज. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. करण ठाकूर हा 5वा ट्रम्प कार्ड नेवालीपाडा टीमचा आणि त्याच्यावरती आता वार करण्याचा प्रयत्न सध्या फलंदाज अमर करतोय. पुढचा बॉल पुन्हा प्रहार केलाय. अजून एक तडाखा अजून एक धमाका सलग बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. महत्वाचे खेळाडू आउट झाल्यानंतर पूर्णपणे दबाव होते. मात्र चांगला खेळ करत असताना शेवटच्या क्षणामध्ये फलंदाज अमर भंडारी. मागील 2 बॉल 2 षटकार पहिलं जिथे धावगतीला स्थगिती लावली होती नेवालीपाडा टीमला. आता त्या धावगतीला आकार देण्याचा प्रयत्न सध्या अमर भंडारीचा राहिला. या बॉलवरती सिंगल धाव आली. 1च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धावपुस्तकावधी धावा पहिला. संघ 56 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट हा बॉल. समोर फलंदाज पाहिलं तर जितेश मडवी हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये पाहता. या बॉलवरती किती धावा येतील आणि किती धावांचं टार्गेट पहिल्या पूर्वार्धामध्ये सेट करेल बॅटिंग करत असताना उसंडे संघ. शेवटचा अंतिम बॉल करण ठाकूर समोर जितेश बॅटची इनर्ज घेत असताना मागच्या दिशेनं थोडंसं पम्बलिंग झालं. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केलाय आणि तो प्रयत्न फसलाय. अंतिम बॉलमध्ये आले सिंगल. रनआउटचा शिकार देखील तिथे जितेश झालाय आणि अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसंडे टीमनं धाबा जमा केला. ते मात्र 57 सेकंद सत्रामध्ये लक्ष प्रवास करावा लागेल. तो मात्र स्वराज 11 जय हनुमान नेवालीपाडा टीमला प्रवास आहे. येणारे 30 बॉल आणि 58 धाब्यांचा लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावा लागेल. हा लक्ष कशा रीतीनं पार केला जाईल. आवाजामध्ये कोरिया फेरबदल आवाज ऐकायला मिळेल. आमचे सिनियर समालोचक जगदीश पाटील सर यांच्या वाणीतून ऐकूया आपण सेकंद सत्र. थँक्यू सो मच.
मॅन ऑफ द सिरीजसाठी आम्हाला जी बाईक पुरस्कृत करण्यात आली ती आमची A1 जोडी आदरणीय सन्माननीय संतोष शेठ पाटील तलोजा मजकूर माजी सरपंच आणि थोर समाजसेवक गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील यांच्या माध्यमातून ती बाईक आम्हाला सुपूर्द करण्यात आली. सर्व क्रमांकाच्या ट्रॉफिया भवानी ज्वेलर्स श्री कुंदन शेठ फेज 1 यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. उत्तुंग अशा या ट्रॉफी आपण पाहतोय. फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी सायकल्स आहेत. या सायकल्स आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. आदरणीय श्री गणेश शेठ कुटारकर नावडे यांच्या माध्यमातून देण्यात आल्यात. सिरीजसाठी फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ट्रॉफी जे आपण पाहतोय ते आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. स्वर्गीय शांताराम शेठ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री संदीप शेठ म्हात्रे खुटारी यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. त्यानंतर सर्व सन्मान चिन्ह स्वर्गीय नारायण शेठ घरत यांच्या स्मरणार्थ श्री विलास शेठ घरत पापडीचा बाळा यांच्या माध्यमातून देण्यात आलं. हो यस, श्रद्धांजली आपण देतो. यस, इट्स ओव्हर टू जगदीश पाटील सर. थँक्यू. तर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने संघ उसाटणे आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या वतीने आज जे ज्यांच्यातून आपल्यातून निघून गेल्यात ते सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व होते. स्वर्गीय जगदीश गुरुनाथ हिलाल यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत. त्यांचा परिचय या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय योगेशदादा मडवी उसाटणे यांचे ते भाचे होते आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत. त्याचबरोबर हरिभक्त पारायण नामदेवबुवा मडवी यांना सुद्धा आपण श्रद्धांजली देणार आहोत. एक साथ सावधान. ओम शांती शांती ओम. यस आई सर. थँक्यू सो मच साई सर राजे. थँक्यू सो मच मंगेश पाटील. श्री गणेश क्रिकेट क्लब तलोजी मजकूर व श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेठाले आयोजित कैलासवासी अक्षय बाराम पाटील स्मृतिचषक श्री छत्रपती ट्रॉफी 2026चं हे पर्व पाहायला मिळतं आणि या आजच्या या डे नाईट फॉर्मॅटमधील 4थी दिवस रात्र आहे आणि सामना पाहतोय आपण. एकीकडे टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्याच्या विरोधात ज्या हनुमान नेवालीपाडा अर्थातच स्वराज 11 या नावाने हा संघ खेळतोय. ह्याच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं थोडीशी पडझड झाली या उसाटणे संघाची. मात्र शेवटच्या षटकामध्ये अमर भंडारीने मारलेले 2 षटकार एक चांगला टार्गेट सेट केलाय. 58 धावा 57 केल्या. 58चं टार्गेट या मॅचमध्ये. सलामीची जोडी पाहा मिळतो आपल्याला टीम नेवालीपाडा संघाची. नितीन जाधव आणि रोशन जाधव ही सलामीची जोडी पाहतोय. गोलंदाज अजय भंडारी फिरकी गोलंदाज. लेट्स प्ले. पहिलाच बॉल अगदी चांगला खोलवर टप्प्याचा बॉल स्ट्रॉंग अपील केलं होतं. पंच मनोज सर पवार आहेत मेन पंच आणि स्क्वेअर लेगला बालाजी सर आहेत. त्याचबरोबर तिसरे पंच आमचे सचिन कडू सर अत्यंत चांगली गेल्या. तर या दरम्यान आदरणीय सन्मान्य कृष्णा शेठ पाटील रोहिंजन फॉर्च्युनर की सवारी आणि त्यांच्या समवेत आमचे सोपान शेठ पाटील यांचं आगमन व्यासपीठाकडे. त्यांना विनंती करीन दादा या आमची यवन जोडी आहे त्यांना विनंती करीन व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. पहिल्या बॉलवरती एक धाव आली आहे. हो स्लॉक स्वीप करायचं होतं. दांडी गुल फटका पसला. बिग विकेट मोठी विकेट मिळाली. रोशन जाधवला परतावा लागेल. पहिला मोठा धक्का लागतोय टीम जानुमान नेवालीपाडा.
आणि 1 या धावसंख्येवरती मोठा धक्का लागलाय. 58चं टार्गेट या मॅचमध्ये. लक्षात ठेवा प्रत्येक टीमला टाइम अलर्ट असेल. 5 षटकांचा सामना आहे. 5 गोलंदाज वापरायचे आहेत. 4 षटकांसाठी पहिले 20 मिनिटाचा वेळ दिला जाईल तुम्हाला. पहिलं पॉवर प्ले. लेग स्टंपला होता बॉल. या ठिकाणी चेंडूने घेतलंय वळण. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला आणि तोपर्यंत 2 धावा. पहा मिळतात अंपायर सिग्नल वाईड बॉल. एकूण धावा 3 मिळतील. पहिला चेंडू लेग बिफोरचा होता. अपील केलं होतं मात्र आउटसाइड ऑफ स्टंपला होता. दुसरा चेंडू अगदी मिडल स्टंप. यष्ट्या उडवल्या वाकवल्या आणि या तिसऱ्या बॉलवरती वाईडच्या स्वरूपामध्ये एकूण धावा 3 मिळत असताना वनडाऊनला खेळाडू करण ठाकूर. फुल टॉस. फटका चांगला आहे. खेळाडू जवळपास नाही आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दमदार चौकार. करण ठाकूरच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. अगदी पॉवर प्लेचा वापर करत असताना 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर पाहतोय. डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑफला होता तर त्याला लॉंग ऑनला आणलं गेलंय. थोडंसं चेंजेस करत असताना पुन्हा एकदा बॉल उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. धनंजय हिलाल नो मिस्टेक. फलंदाज होईल बाद. धक्का दुसरा लागलाय नेवालीपाडा संघाला. वरती 2/8 ही स्पर्धा गेली कित्येक वर्ष पाहतोय आपण. अप्रतिम आयोजन तेवढा चांगला या स्पर्धेमध्ये. टायमिंग तुम्हाला पहा मिळतं. डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व उद्योग क्षेत्रामध्ये ज्याने उत्तुंग भरारी घेतली आहे ते सन्माननीय कमलाकर शेठ पाटील आणि त्याचबरोबर आयोजक मुकुंद राजे, त्याचबरोबर आयोजक हरेश केणी आणि उमेश केणी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही छत्रपती ट्रॉफी पहा मिळतोय. आणि आज या 4थ्या दिवस रात्री फॉर्मॅटमधून हा पहिला सामना. खरं तर आपण अर्धा तास लेट आहोत हे सुद्धा विसरता कामं नाही आहे. कारण आता पाहिलं तर पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं गेलं आहे आणि त्याचबरोबर आचारसंहिता सुद्धा लागू झालेली आहे. त्यामुळे टाईम सर्वांना अलर्ट असेल. वेळेचं बंधन प्रत्येकाने सहकार्य करा. तुम्हाला जर चांगलं क्रिकेट खेळायचं असेल तर त्यासाठी तुम्ही सहकार्य करणं फार गरजेचं आहे. फुल टॉस. लखन जाधव ऑन साईडला केलतात. एकच धाव मिळेल अनुजाल्यात बॉलवरती. तोपर्यंत एकेरी धाव. चांगली गोलंदाजी पाहतोय अजय भंडारी बायकरमॅन. लास्ट गो. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना खरी तरी संकल्पना आहे की 5 षटकांचा सामना 5 गोलंदाज वापरणे एक चांगला निर्णय असो. कारण तेव्हाच तुमचे खऱ्या अर्थाने कसोटी असे की तुमच्या संघामध्ये किती गोलंदाज आहेत हे पाहिलं जातं. फटका येते सुद्धा चांगला. शॉर्ट स्क्वेअर लेगला डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मिसफील्ड झाली आहे आणि त्याचं रूपांतर एका धावेने झालं. उज्ज्वल होते त्या ठिकाणी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा. धापळकावरती 2/10 अशी थोडीशी नाजूक स्थिती आहे. ती टीम ज्या अनुमान निभाले पाडायची. चला नाणेफेकीसाठी आपण तयार राहायचं आहे. पहा 3 षटकामध्ये दोन्ही संघटना इथे येणं गरजेचं राहील. यज्ञेश्वर प्रतिष्ठान, हर्षल 11, जयदुर्गा मुरबी संघ संघटक या ठिकाणी आहेत. दातेवली संघ खऱ्या अर्थाने या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज होता परंतु त्या ठिकाणी दुःखाचं वातावरण निर्माण झालं. ते कारणास्तव टीम ॲडजस्ट केली. जगदंब वाकलन संघ आपण 3 षटका संपण्या अगोदर इथे नाणेफेकीसाठी येणं गरजेचं राहील. अन्यथा आपण नाणेफेकीचा कॉल हा खऱ्या अर्थानं मुरबी संघाला देऊ शकतो कारण हीच नियमावली सध्या तरी इथे आपण चालू केली आहे. नाही निश्चित असेच नियम पाहायला मिळतात. मुरबी संघ खेळ आणि त्या संघाला पुरस्कर्ते त्या संघाचे पाठीराखे आमचे या ठिकाणी मॉन्टी उपस्थित आहेत. स्वागत आहे आपलं. आणि त्याचबरोबर धीरज
आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. या चला नेक्स्ट मॅचच्या जगदंबा वाकणच्या विरोधात मुरबी संघ खेळताना पाहा मिळेल. गोलंदाज पाहतोय आपण अमर हिलालला पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. अद्याप 24 बॉल 48 बनवायच्यात. 12ची सरासरी. आस्किंग रन रेट प्रति षटकामागे आता 12 धावा बनवाव्याच लागतील. सर्व संघांना टाइम अलर्ट असेल हे लक्षात ठेवा, कारण जेव्हा एखादा फिल्डर आतमध्ये येतो ना शेवटच्या ओव्हरमध्ये तेव्हा कळतं आपल्याला वेळेची किंमत. सोमा आल्यात. या सोमनाथ गायकर. ओ चांगला अगदी यॉर्कर चेंडू होता. एक धाव कंप्लीट केली. या सेकंडचा कॉल आहे. दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात, मात्र थ्रो व्यवस्थित नाही आला. अनुष ढोपरी होते त्या ठिकाणी आणि 2 धावा बेगाने एकवटल्या गेल्यात. धावसंख्या 12. डबल डिजिट मध्ये तुम्हाला धावसंख्या पाहा मिळतोय. लवकर धक्के 2 लागल्यात 4 नंबर नेपालीपाडा संघाला. त्या धक्क्यातून सावरावं लागेल, कारण अशीच पडझर ही टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान या संघाची होती. आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहतोय आपण सेकंड पॉवर प्ले. आताचा बॉल पुन्हा एकदा लगभग यॉर्कर चेंडू. जबरदस्त गोलंदाजी करत असताना टीम साठणे संघ, एकच कॅलिबरचे एकच ताकदीचे संघ हे आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ मलंगड परिसरातील हे संघ पाहतोय. सातत्याने मात्र हे कंटिन्यू सर्वीकडे खेळत असणारे हे दूरदूरचा प्रवास पार करून आल्या ते संघ सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना या संघांना पाहिलंय. त्यामुळेच आज त्यांची जी स्टँडिंग आहे, त्यांची जी क्वालिटी आहे क्रिकेटची, अत्यंत चांगली पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 पुन्हा एकदा ऑन साइडलाच केल्या. डीपमध्ये फिल्डर आहेत. फिल्डर येतील, बॉलला उचलतील तोपर्यंत 2. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तामेल पाहायला मिळाला. 1-2 मध्ये रूपांतर केलं गेलंय. लखन जाधव आणि त्याच्या जोडीला पाहतोय नितीन जाधव. हे 2 खेळाडू पाहतोय. धावसंख्या 15 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहतोय. हळूहळू प्रेक्षकांची सुद्धा अलर्ट गर्दी सातत्याने या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 4थ्या दिवस रात्रीमध्ये. तर पहा प्रेक्षक वर्गासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण उद्यापासून इथे लकी ड्रॉ साठी स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे. आमचे कृष्णाशेठ पाटील रोहिंजन यांच्या माध्यमातून एक उद्या लकी ड्रॉ साठी सायकल असणार. फायनलमध्ये 2 स्पोर्ट्स सायकल असतील प्रवीण दळवी साहेब यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. सर्व दर्शकांचा आभार. यस यस साई सर. अत्यंत प्रेक्षकांना सुद्धा काहीतरी हवं असं, कारण प्रेक्षक वर्ग, प्रेक्षक राजा हा सामने पाहण्याचा आनंद लुटतोय. मात्र त्यांच्यासाठी आता बऱ्याच स्पर्धेमध्ये पाहतोय असं पारितोषिक जागा बनवून खेळायचं होतं लखन जाधवला, मात्र चेंडूचा प्रचंड वेग पाहायला मिळाला. चेंडू गेला डॉट. दुसऱ्या षटकामध्ये आहोत आपण. आताचा बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. चेंडू निघाला अलॉंग द कार्पेट. आउटफील्ड फास्ट आहे. पाहता पाहता चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. लखनच्या बॅटमधून शानदार चौकार. कोणाबीस लागली आहे. स्कोरबोर्ड वरती या धावा पाहायला मिळतात. अगदी गॅपमधून काढला. 2 फिल्डर होते. अडवण्याची संधी नाही आहे, कारण एवढ्या वेगाने फटका आला ना की सरळ सीमा बाहेर. पुन्हा एकदा ऑन साइडला आता खेळात. फुल टॉस बॉल होता. खरं तर मोठा फटका येणं अपेक्षित होतं. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. चांगला थ्रो आला. 2 ओव्हरचा केस संपलाय. 10च्या सरासरीने धावा बनवल्यात. तुम्हाला प्रति षटकामागे 12ची सरासरी हवी आहे आणि अशा वेळेला 2 षटकांचा केस संपलाय. धावा 2 बाद 20 धावा. चला 3 षटकामध्ये आपण ड्रिंक्स ब्रेक पाहणार आहोत आणि त्याच दरम्यान आपण नाणेफेकी या दोन्ही बलाढ्य संघामध्ये करणार आहोत. एका बाजूला मुरबी संघ आणि जगदंब वाकलन. चला जास्त वेळ टीम मीटिंग करता येणार नाही, या लक्षात ठेवा. वारंवार सूचना देतोय की तुम्हाला सर्वच संघांना टाइम अलर्ट आहे, त्यामुळे तुम्ही विचार करा. कारण चला, पाहुण्यांचा आपण करूया शुभ सन्मान. सर्वप्रथम आपण टॉस करू.
हा 3 षटकानंतर आपण टास्क करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. टीम मुरबी आणि त्याच्या विरोधात जगदंबा वाकळण हा संघ खेळताना पाहायला मिळेल. बिग फाईट मॅच, कुठेही जाऊ नका, पात्र ऐकत राहा. छत्रपती ट्रॉफी 2026चं हे दर्जेदार आयोजन पाहा मिळतंय. पॉवर प्लेमध्ये फक्त 20च धाबा आल्या, 2 महत्त्वपूर्ण विकेट गमावल्यात. तीच स्थिती होती टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाची. मात्र त्यातून बाहेर निघाला, 51चं टार्गेट ठेवलं आणि आता पुन्हा एकदा मॅचमध्ये बनवायच्यात, 18मध्ये बनवायच्यात त्या 38 धाबा. 18 चेंडू 38 धाबा बनवायच्यात. गोलंदाज पाहतोय आपण चितेश मडवीला पाहतोय मैदानावरती आलात. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं, विसावलेलं, सीमारेषेवरती पेट्रोलिंग करत असताना तुम्हाला पाहा मिळतील. अतिशय सुंदर मैदान, त्याचबरोबर तेवढी चांगली स्पर्धा, प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला यूट्यूबच्या माध्यमातून. जे प्रेक्षक ऑनलाईन पाहतात त्यांचं सर्वांचं स्वागत. आणि या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय योगेश शेठ मडवी उसाटणे हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात, त्यांचं स्वागत. उसाटणे संघ लक्षात ठेवा, टाईम अलर्ट आहे दादा, कारण तुम्ही पण एक चांगले आयोजक आहे. अनिल डोपरीना सुद्धा माहीत आहे, कारण त्यांची सुद्धा एक नामांकित स्पर्धेचे ते आयोजन करतात. त्यामुळे वेळेचं बंधन प्रत्येक टीमला आहे. 2 ओव्हरमध्ये धाबा झाल्यात त्या 2-20. ओव्हर नंबर 3. पहिलाच बॉल थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न केला जातोय. इट्स वाईड बॉल. पंच बाहेरचा इशारा करत असताना रिव्ह्यू घेतलाय. यास फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. चेक केलं जाईल, पाहिलं जाईल. एक गोलंदाज तेज आहे, भरपूर रनअप घेतात चितेश मडवी, आणि योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत. इट्स वाईड बॉल. यस यस, एकच रिव्ह्यू आहे प्रत्येक टीमला. एक रिव्ह्यू गमावल्यानंतर तुम्हाला पुढचा रिव्ह्यू घेता येणार नाही आहे. 1 धाव अभांतर मिळाले आहे बाडच्या स्वरूपामध्ये. लखन जाधव यांना पाहतोय स्ट्राईक वरती असताना. फटका चांगला आहे, स्टॅन अँड डिलिव्हर, स्टॅन अँड डिस्पॅच, 6 आणि नवनाथ शेठ आणि आमचे गुरुनाथ शेठ या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मनापासून अधिक स्वागत. थँक्यू. धावसंख्या 27 झाल्या. जागेवरून उभा राहून हा फटका खेळले, षटकार पाहायला मिळाला. ओ पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचं होतं. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी, चेंडू जातोय डॉट. षटकाराचा नंतर डॉट आलाय. जसं सामना पुढे सरकेल ना तसं डॉट चेंडू आता पडवणार नाही आहेत टीम निवालीपाडा संघाला. दुसरीकडे पाहतोय आता एखाद्या विकेटची प्रतीक्षा असेल उसाटणे संघाला. अगदी ह्या वर्षी भरपूर लढती झाल्यात ते एकमेकांसमोर. एकाच मैदानावरती प्रॅक्टिस करतात कधी हे 2 संघ मलंगड परिसरातील. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. चांगलं कमबॅक करत असताना जितेश मडवीला पाहतोय आपण. षटकार आल्यानंतर कसं कमबॅक करावं, कसे 2 चेंडू डॉट फेकत असताना एक डॉट चेंडू विजयाच्या दिशेने घेऊन जाईल टीम उसाटणे संघाला. तर एखादा चौकार षटकार मॅचमध्ये शिरकाव करेल तो निवालीपाडा संघाच्या बाजूने. चांगली लढत, दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे ताकदवर संघ आहेत, एकमेकांसमोर आल्यात आज छत्रपती ट्रॉफीमध्ये. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर नव्हते, डीपमध्ये आहेत. एकच धाव मिळेल. गुड फिल्डिंग. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहतोय. अद्यापर्यंत या षटकामध्ये पाहिलं ना तर पहिला चेंडू वाईट होता, त्यानंतर षटकार, 2 चेंडू डॉट, त्यानंतर आलेली एकेरी धाव. 28 धावसंख्या पाहा मिळतोय. 58चं टार्गेट या मॅचमध्ये, म्हणजे अद्याप तुम्हाला धाबा 14 चेंडू आणि 30 धाबा करायच्यात. 14 बॉल 30ची गरज आहे मॅचमध्ये.
फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित आहेत. ओ हो, चांगला प्रयत्न केला होता. अनुज होते त्या ठिकाणी, हाताला ब्रश होऊन चेंडू पाठीमागे निघून गेलाय. मच निडेड सिक्सर. आलं होतं, मी म्हणेन हवेमध्ये झेप घेतली होती, हाताला ब्रश झाला, चेंडू पाठीमागे निघून गेला. अडवण्याचा भरपूर प्रयत्न केला अनुजने, मात्र तो रोखू शकला नाहीये. आणि या 6 धावा मिळाल्या फलंदाज नितीन जाधवला. सलामीचा बॅटर आहे मैदानामध्ये. पाहतोय आपण शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा कॅचची संधी. फिल्डर राहिले मागे. बॅक टू बॅक 2 षटकार मॅच मध्ये शिरकाव केलाय. ज्या अनुमान नेवालीपाडा संघाने 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धाबा झाल्यात त्या 40, आता बनवायच्या 12 बॉल 18 धाबांची गरज. चला नाणेफेकी आपण करूया. आदरणीय सन्मान्य शरद शेठ पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी बलाढ्य संघामध्ये आपण करणार आहोत. यज्ञेश्वर प्रतिष्ठान, हर्षाली 11 मुरबी आणि जगदंब वाकलन संघाचे संघाने या ठिकाणी आमचे सोमा हे गायकर साहेब या ठिकाणी आले. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. शरद शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी आणि त्यांच्या समवेत अभिमन्यू शेठ पाटील यांच्या समवेत आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करणार आहोत. चला आपण ड्रिंक्स ब्रेक काय पाणी घेऊन चला. चला आणि नाणेफेकीचा कॉल झाले. मुरबी संघ जबरदस्त संघ, भरपूर फॉर्ममध्ये आणि भरपूर चर्चेमध्ये. काय सांगशील एकंदरीत? समोर आता त्यांना वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे. जगदंब वाकलन संघ या 2025 आणि 2026 मध्ये तुमच्या समवेत कधी लढती झाल्या का? नाही, या सीझनला पहिलीच लढत आहे आणि अतिशय फॉर्ममध्ये असलेले संघ आहेत. आता त्या दिवशी बाईक घेतली सोमाने, नक्कीच फुल फॉर्ममध्ये आहे. 5 षटकामध्ये 5 गोलंदाज. तर किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? जेवढ्या इथे बघतो दररोज मॅचेस, जेवढ्या रन कमी होतील रोखू त्यानं तेवढं आम्हाला चांगलं होईल. ते आयोजनाबद्दल नक्कीच या ठिकाणी पाहतोय अतिशय कठीण आणि भयानक परिस्थिती होती. नक्कीच निवडणुकीचा काल आहे, तरी आमचे सबसे ग्रेट कमलाकर शेठ यांच्यासाठी 2 शब्द काय म्हणशील? हो, नक्कीच. सर्वांना माहिती आहे, जेव्हा आचारसंहिता लागतं तेव्हा कुठेच आयोजन मतलब परमिशन देत नाहीत. नक्कीच दादांनी एवढ्या मोठ्या इलेक्शनच्या याच्यामध्ये सुद्धा डे नाईट सुद्धा टुर्नामेंट ठेवलं. नक्कीच मी दादांचं खूप खूप धन्यवाद. क्या बात आहे, धन्यवाद संकेत. तर क्षेत्ररक्षण स्वीकारले त्याने. त्यानंतर आमचे सोमा, आता तुम्हाला नुकताच बाई देखील मिळाली. आता एकंदरीत समोर संघ देखील जबरदस्त संघ आहे, कारण हर्षाली 11 मुरबी संघ देखील भरपूर फॉर्ममध्ये. तर 5 षटकामध्ये तुम्हाला ते फलंदाजी करायची आहे. किती धावसंख्या बनवण्याचा तुमचा धाडस आणि मानस असेल? नक्की जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. आणि प्रथमतः मी मुरबी संघाचं मनापासून आभार मानतो की ते खेळण्यासाठी तयार झालेत. वाईल्ड कार्ड इंटरसोबत असं कोण खेळत नाही, जसं आपली टीम छोटी असो किंवा मोठी असो तसं खेळत नाही आहे, पण त्यांचं मोठं मन आहे त्याची ते खेळायला तयार झाले. त्याचे मनापासून आभार मानतो मुरबी संघात. ओके, मॅच ऑन आहे. सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि मान्यवरांचा आभार. थँक्यू सो मच साई सर राजे. थांबा सर, आपण पाहुण्यांचा सन्मान देखील घेणार आहोत. शरद शेठ पाटील साहेबांचा एक जबरदस्त उद्योजक आहेत. क्रिकेटला भगवंत धर्मपंत मानणारे व्यक्तिमत्व, उत्तुंग आणि अफाट व्यक्तिमत्व. पाहुण्यांचा करूया आपण शुभ सन्मान की मनमनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास गातो आम्ही शब्दांची समरांजली. स्वागत असेल शरद शेठ पाटील साहेबांचा. उद्योजक आहेत मित्रांनो. उद्योजक होणं इतकं सोपी गोष्ट नाही आहे, त्यासाठी अनेक रात्रींचा दिवस करावा लागतो. त्यानंतर आमच्या अभिमन्यू पाटील साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान आपण करणार आहोत. तर मुरबी संघाचे जबरदस्त स्टार खेळाडू, दुबई रिटर्न्स आमचे बंधुतुल्य मित्र ओमकार पाटील देखील या ठिकाणी आलेत. ओमकार, या पण व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस, मॅच ऑन आहे. जाऊया जगदीश पाटील सरांकडे. थँक्यू. जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन, एक्झिबिशन दाखवत असताना अनिकेत ढोपरी स्वतःला झोकून दिलंय. मगाशी अजय भंडारीने 2 धाबा वाचवल्या. आत्ता गरज आहे तुम्हाला धाबा वाचवण्याची. आत्ता सुद्धा 3 धाबा वाचवल्या अनिकेतने. जबरदस्त फिल्डिंग. 10 बॉल 15ची गरज आहे आता या मॅचमध्ये. नितीन जाधव स्ट्राईकवरती आहेत, लखन जाधव
नॉन स्ट्रायकिंगला खेळत असताना 2 खेळाडू बाद झाल्यात. ओव्हर नंबर 4 ला झाली आहे सुरुवात. फटका चांगला आहे. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर आणि चेंडू सीमारेषेबाहेर. शुभमंतर षटकार. साहेबांचा सन्मान घेतोय. आमचे आयोजक आहेत अजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूया पाहुण्यांचा सन्मान. या स्पर्धेमध्ये दुसरी लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार मारणारा नितीन जाधव ठरलाय. टीम नेवालीपाडी संघाचा खेळाडू. 3 बॉल 3 षटकार. 7 चेंडू 23 या धावसंख्येवरती खेळत असताना नऊ चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. मॅच होती कुठे आणली कुठे मागच्या. चला 9 चेंडू 9 ची गरज आहे तरी सुद्धा सामना आपल्याला पाहा मिळतो. या ठिकाणी पाहतोय शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल हे सांगणं फार कठीण जातो. 9 बॉल 9. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी एस्टेंच्या भरून जात असताना पाहायला मिळाला. जेव्हा बॉल टू रन असते ना तेव्हा थोडासा प्रेशर असतोय फलंदाजी करणाऱ्या टीमवरती. कारण 1 बॉलमध्ये 1 बनवणं फार कठीण असतं. 1 बॉलमध्ये 6 बनवण्यासाठी फलंदाज तयार असतात, कारण तेव्हा गोलंदाजावरती प्रेशर असतो. चला चेंडू गेलाय डॉट, म्हणजे अद्याप 8 बॉल 9 करायचे तुम्हाला. मॅच बॉल आलाय. मगाशी खूपच लांब षटकार टोकला डीप मिड विकेटला नितीन जाधवने. मात्र ज्या ठिकाणी रोशन चांगली बॅटिंग करतो, आज मात्र रोशन बाद झाला. नितीनने त्याची उणीव भासू दिली नाही आहे. चांगली बॅटिंग करत असताना सलामीचा बॅटर आहे, ओपनिंग प्लेयर आहे, सातत्याने चांगली कामगिरी. पुन्हा एकदा बॉलला उडवलं. मिस टाइम आहे. फिल्डर दूरवरती आहेत. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला अडवलं गेलंय आणि तोपर्यंत 2 रन्स मिळाल्या. 50 कंप्लीट झाली आहे. टीम जे हनुमान नेवालीपाडा अर्थातच स्वराज 11 ह्या डावाड्या संघ खेळतोय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटण्याच्या विरोधात 4थ्या दिवस रात्रीमधील पहिला मॅच पाहतोय आपण. ऑलरेडी खरं तर आज अर्धा तास ते 35 मिनिटं उशिराने आहोत, कारण ते वेळेला फार महत्व आहे. ओव्हर नंबर 4. पुन्हा एकदा फटका चांगला पॅडल स्वीप केलाय. फिल्डिंग सुद्धा तेवढंच चांगलं पाहायला मिळालं. 1-2 मध्ये रूपांतर करायचं होतं. यस नो अखिरकार माघारी परतलाय नितीन आणि 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धाबा झाल्या त्या 2 बाद 52 आणि गरज आहे येणारे 6 चेंडू आणि 6 धावा करायचे आहेत टीम नेवाली पाडायला. तर या मैदानाचा या स्पर्धेचा इतिहास राहिला या, कारण या 4 दिवसामध्ये पाहिलं आपण एकदा दोन्ही एक वेळेस 6 बॉल 5 बनवता आल्या नाही आहेत आणि एक वेळेस 6 बॉल 6 4 म्हणजे 4 धावा सुद्धा तुम्ही डिफेन्स करू शकता, त्याचं संरक्षण करू शकता. हे सिद्धी करवले संघाने दाखवून दिलंय. दोन्ही संघ सिद्धी करवल्याचेच होते, CSK आणि त्याचबरोबर दोन्ही संघ सिद्धी करवल्याचेच होते. त्यामुळे आता उसडणे संघाला या 4 धाबा या 6 बॉल 6 रोकायच्यात. चला धनंजय इलाल आल्यात, एक सिनियर खेळाडू गेली कित्येक वर्ष टीमसाठी ज्याने चांगलं योगदान दिलं. चला सामना सुरू करा प्लीज. 6 बॉल 6 रोकायच्यात. नितीन जाधवला पाहतोय स्ट्राईक वरती. लखन जाधव नॉन स्ट्राईक केलाय आणि गोलंदाज धनंजय इलालच्या हातामध्ये हा सामना वाचवण्यासाठी त्याला मात्र
पाठवलं गेलंय. 6 चेंडू 6 करायच्यात. धावसंख्या कंपल्सरी करायच्या, स्पर्धेचा नियम आहे. पहिलाच बॉल फुल टॉस आणि त्याच्यावरती झेल. वाह, जबरदस्त झेल टिपला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अमर भंडारी मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. आता चेंडू शिल्लक आहेत 5, बनवायच्या आहेत 6. नवीन बॅटर आलाय. चेंडूची चाचपणी करत असताना फटका अगदी हवेमध्ये फसला गेला आणि त्याच्यावरती चांगला झेल टिपला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उत्तुंग झेल होता. जवळजवळ चेंडू षटकाराच्या दिशेने जात होता, मात्र अमरने हाताचा पिसारा फुलवत तो झेल टिपलाय. गुड कॅच. मॅचमध्ये वापसी करेल का? आता 6 धावा बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 5. नवीन खेळाडू मैदानावरती येतात. विजय जाधवला पाहतोय. क्षेत्ररक्षकांची पाहणी करत असताना मी म्हणेन थोडीशी ताकद कमी पडली नितीन जाधवची. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा टॉप एज, पुन्हा खेळाडू बाद. लागोपाठचे 2 धक्के. मॅच मध्ये ट्विस्ट आली आहे. आता चेंडू शिल्लक आहे 4, बनवायच्या 6 धावा. साई सर सुद्धा म्हणाले की CSK संघाने विपक्ष संघाला 6 बॉल 4 करू दिल्या नाही आहेत आणि आता 6 बॉल 6 करायच्या होत्या. या मॅचमध्ये 2 चेंडूवरती अगदी दोन्ही फुलटॉस होते, मात्र फायदा उठू शकले नाही. विजय सुद्धा गेल्या पावली मागे आले आणि आता नवीन बॅटर जय जाधव मैदानामध्ये येत असताना संघ अडचणीत सापडलाय. पहा किती चांगली गोलंदाजी आणि क्रिकेटमध्ये अनुभव काय शिकवतो तुम्हाला. एक्सपिरियन्स इज द गुड टीचर असं का म्हटलं जातं, कारण अनुभव हा तुमचा गुरु आहे. आणि अनुभवाची शिदोरी पाठीशी बागत असताना पाहतोय आपण धनंजय हिलाल. 3रा चेंडू हॅट्रिक बॉल पाहायला मिळते. विकेटची हॅट्रिक पूर्ण करेल की एखादा चौकार षटकार, एखादी दुहेरी धाव पाहायला मिळेल, कारण आता 4 मध्ये 6 करायचे आहेत. चांगला कमबॅक करत असताना टीम स्वर्गीय रामचंद्र मरवी प्रतिष्ठान उत्साटणे. ओ पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा बाउन्स अगेन. जबरदस्त 3 चेंडू एकही धाव नाहीये. यालाच म्हणतात क्रिकेट. मी मगाशी सांगितलं की जरी 6 धावा रोखायच्या असल्या तरी सुद्धा तुम्ही त्या रोखू शकता. चांगलं गेम प्लॅनिंग केलंय, चांगल्या गोलंदाजाचा वापर केला आणि फार अनुभवी खेळाडूला तुम्ही गोलंदाजी मार्गवरती पाठवलाय. तो धनंजय हिलाल 3 चेंडू डाट फेकत असताना एकही धाव नाही आहे. असं वाटलं की सहजरित्या सामना जिंकेल, मात्र नाही आहे. आता सामन्यामध्ये मजा येईल. 3 बॉल 6. पुन्हा एकदा चांगला बॉल, लेग बी 4. LBW. षटक आवडला असेल तर टाळ्या व्हायलाच पाहिजेत धनंजय हिलाल साठी. 4 बॉल 3 विकेट मिळवले. चांगला कमबॅक करून देत असताना आपल्या टीमला आता 2 बॉल 6 करायचे आहेत. थैंक यू. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. हौसलों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. मात्र आता उडान घ्यावी लागली आहे. या ठिकाणी धनंजय हिलालने उडान घेत असताना 4 बॉल एकही धाव नाही आहे. काय षटक फेकलंय, 3 खेळाडूंना बाद केलंय आणि आता पाहतोय मैदानावरती आलाय तो खेळाडू. पहा मिळतो आपल्याला निलेश जाधव.
दोन सिनियर खेळाडू मैदानावरती बातचीत करत असताना लखन जाधव नॉन स्ट्राईक केलाय आणि अशाच वेळेला आता बातचीत करतात. या दोनमध्ये 6 बनवायचे आहेत. बनवतील की त्यांना रोखलं जाईल. असेच 2 सामने झाले त्याच्या अगोदर. 6 बॉल 6 डिपेंड केल्या आणि 6 बॉल 4 सुद्धा डिपेंड केल्या. आता 6 बॉल 6 ची मॅच होती. पुन्हा एकदा तसं चित्र पाहायला मिळेल की त्याचा उलटफेर होईल. निलेश जाधवकडे अनुभव खूप आहे, मात्र आता अनुभव धनंजय हिलालकडे सुद्धा आहे, ज्याने सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 विकेट घेतले, त्यानंतर डॉट आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेट मिळवली आहे. 4 बॉल एकही धाव नाही आहे. काय गोलंदाजी करतोय धनंजय हिलाल. 5वा बॉल, चांगला बॉल, अगदी यॉर्करचा चेंडू होता, फटका चांगला होता, एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल आणि रन आउटची विकेट. मॅच मध्ये उलटफेर आता पाहायला मिळेल आपल्याला. पाय लागलाय की एष्ट्या बाकवल्यात. बॉलने पाहणं आता गरजेचं होईल. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. अगदी कीपर क्लोज होते. बघा असेच सामने कधी कधी जिंकता येतात, प्रेशर येतं. मी अगोदर सांगितले की एक बॉलमध्ये 1 धाव बनवणं फार कठीण असतो. 1 मध्ये 6 लगेच होतात, मात्र आता तसाच सामना आलाय. फलंदाज बाद आहे. आत्ता बनवायचे तुम्हाला 1 बॉल 5 म्हणजे षटकारच हवा आहे आणि लखन जाधव सारखा खेळाडू नॉन स्ट्राईक केनलाच उभा राहिलाय. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण सुरुवातीला असं वाटलं की आता या धावा होतील, मात्र नाही आहे. जी कामगिरी केली होती 4 ओव्हरमध्ये त्याच्यावरती पाणी फिरवलं गेलंय. धनंजय हिलाल काय गोलंदाजी केले, आग उकणारी गोलंदाजी, शांत डोक्याने संयम म्हणे गोलंदाजी केली आहे. प्रत्येक चेंडू मात्र तोलून मापून फेकत होता आणि अशाच वेळेला पाहिलं तर आता एक इम्पॉर्टंट राहत आहे. काय मॅच झाली, असं वाटलं होतं की जयनमान निवलीपाडा संघ अगदी 2 ते 3 चेंडू ठेवून मॅच सहज जिंकेल, परंतु त्याच्या घास जो होता विजयाचा घास अगदी प्रेमानं लाडानं अगदी नटखटातेनं त्यांचा तो घास त्यांनी स्वर्गीय रामचंद्र मौर्य प्रतिष्ठान टीमनं या संघानं तो घास काढून घेतला आणि विजयाचा शिल्पकार ठरला स्वर्गीय रामचंद्र मौर्य प्रतिष्ठान ओसाडने. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी व्यासपीठावरती आम्ही आमंत्रित करतोय आमचे भाऊजा महेश शेठ पाटील यांना विनंती करीन ना आपल्या शुभ हस्ते पण मॅन ऑफ द मॅच देतोय. चला धनंजय दादा, तुम्हाला 2000 रुपयाचा पारितोषिक देखील जमा झालाय. काय सांगशील, अगदी निसटता विजय तुम्ही प्रस्थापित केला, काय म्हणशील आपल्या विजयाबद्दल? खूप दिवसापासून या विजयाची आम्ही वाट बघत होतो आणि आज ते आम्हाला त्याचे आनंद असा आहे की आम्ही सांगू शकत नाही त्या गोष्टीबद्दल. नक्कीच आनंदाची डोही, आनंदाचे तरंग. कसं वाटतं वातावरण, कसं